नमस्कार. हेल्थ इज वेल्थ या चॅनलवर मी डॉक्टर अरुणा आपल्या सर्वांचं स्वागत करते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, उत्तम स्वास्थ्य हीच खरी संपत्ती आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण होमिओपॅथीविषयी थोडी माहिती घेतली. आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. आज जाणून घेऊया होमिओपॅथीचा फर्स्ट कन्सल्टेशन, म्हणजेच पहिली जेव्हा हिस्ट्री टेकिंग असते किंवा जेव्हा आपण होमिओपॅथिक डॉक्टरांकडे फर्स्ट टाइम जातो तर तो अनुभव कसा असतो. कारण बऱ्याचदा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात तर ते बोलतात की मॅडम माझा त्रास खूप वेगळा आहे हो, माझं पाठ दुखते, कंबर दुखते, मग तुम्ही एवढे सगळे प्रश्न का विचारता आहे. तर आता आपण ते समजून घेऊया. होमिओपॅथीमध्ये शारीरिक लक्षणं म्हणजेच काय त्रास होत आहे, कधीपासून होत आहे, त्रास कधी वाढतो, कधी कमी होतो, हे सगळं डिटेलमध्ये तर विचारलं जातच. यांना तर तेवढं महत्त्व देतात, पण त्याचबरोबर पेशंट या त्रासातून जाण्या अगोदर कोणत्या स्ट्रेसमधून जात होता, कोणत्या मानसिक ताणतणावातून जात होता याची देखील माहिती घेतली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आजच्या धकाधकीच्या जीवनात बरेच म्हणजे मॅक्झिमम आपण सगळे आहेत काय ना, कुणाला परीक्षेचा स्ट्रेस आहे, कुणाला आर्थिक अडचणी आहेत, कुणाला ऑफिसमधलं पॉलिटिक्स आहे, ऑफिसमधलं काम आहे, तर कोणाला घरगुती कामाचं आणि नातेसंबंधांचं टेन्शन आहे. अशा वेगवेगळ्या स्ट्रेसमधून आपण कंटिन्युअसली जात असतो आणि त्याचा नक्कीच शरीरावर परिणाम होतो. तर हे जे आहे होमिओपॅथीमध्ये याला एलिमेंट्स फ्रॉम असं म्हटलं जातं. म्हणजे त्रास सुरू होण्या अगोदर काय मानसिक स्थिती होती ते जाणून घेतलं जातं. मग त्यानंतर पेशंट त्रासामध्ये कसा आहे, कसा वागतो हे देखील जाणून घेतात. जसं फॉर एक्झाम्पल काही पेशंट असतात जे त्रासामध्ये खूप चिडचिड करतात, इतकी चिडचिड असते की घरच्यांना अगदी नकोसं करून सोडतात. किंवा काही पेशंट असतात ते अगदी शांत होऊन जातात, कुणाशी काही बोलत नाही, कुणाला काही सांगत नाही आणि घरचे देखील त्यामुळेही वैतागलेले असतात. किंवा काही पेशंट असतात ते असं असतात की येणारा जाणारा प्रत्येकाला आपल्या त्रासाबद्दल सांगत असतात, त्यांच्याकडून ओपिनियन घेत असतात. अशा प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळी असते. ठीक आहे. मग ह्या सगळ्याचा अभ्यास करून होमिओपॅथीमध्ये म्हणजेच शारीरिक त्रास, पेशंट आजारी पडण्या अगोदरची मानसिक स्थिती आणि पेशंट त्रासामध्ये कसं वागत आहे या तिन्हीची सांगड घातली जाते आणि एक रेपर्टोरियल टोटॅलिटी बनवली जाते आणि त्यावरून पेशंटचं औषध हे फायनल केलं जातं. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जाल तर तुम्हाला जेवढं तुमची स्वतःची माहिती देता येईल तेवढी तुम्ही दिलखुलासपणे द्या, कारण त्यामुळे तुमचा आजार हा अगदी मुळापासून बरं होण्यास मदत होते. यामुळेच मी तुम्हाला सांगते की जेव्हा पण तुम्ही होमिओपॅथिक कन्सल्टेशनसाठी जाल तेव्हा अगदी मन मोकळेपणाने, त्यामुळे तुमचं परफेक्ट सिमिलिमम आणि परफेक्ट औषध द्यायला मदत होईल व तुमचा त्रास हा समूळ नष्ट होईल. जर तुम्ही नानाविध औषध पद्धती किंवा नानाविध औषध घेऊन जर कंटाळला असाल तर होमिओपॅथी नक्कीच तुमच्यासाठी एक खूप छान पर्याय आहे. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन. माहिती आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे ज्यावर आम्ही डेली अपडेट, हेल्थ अपडेट देत असतो. तुम्हाला जर तो ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हेल्थ इज वेल्थ.